ऊर्जा क्षेत्राकडे वळूया। वीज वितरण सुधारणांना आणि राज्यांद्वारे राज्यांतर्गत पारेषण क्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। यामुळे वीज कंपन्यांची आर्थिक क्षमता सुधारेल। या सुधारणांवर अवलंबून राज्यांना GSDPच्या 0.5% अतिरिक्त कर्ज देण्याची परवानगी दिली जाईल। देशाच्या ऊर्जा संक्रमण प्रयत्नांसाठी 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट अणुऊर्जेचा विकास करणं आवश्यक आहे, असं सांगत या उद्दिष्टासाठी खासगी क्षेत्रासोबत सक्रिय भागीदारीसाठी अणुऊर्जा कायदा आणि अणुक्षेत्रातील नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यात सुधारणा केल्या जातील, असं त्या म्हणाल्या। 20,000 कोटी रुपयांच्या खर्चासह लघु मॉड्युलर अणुभट्ट्या SMRच्या संशोधन आणि विकासासाठी एक अणुऊर्जा अभियान स्थापन केलं जाईल। 2033 पर्यंत किमान 5 स्वदेशी विकसित SMR कार्यान्वित केले जातील। वळूया कृषी क्षेत्राकडे।